उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज माढा तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत। शिवसेनेचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी माढ्यामध्ये शिवसेना मेळाव्याचं आयोजन केलंय। शिवाजी सावंत हे तानाजी सावंतांचे बंधू आहेत। मात्र सावंत यांच्या याच्या शिवसेना मेळाव्याच्या जाहिरातीतनं तानाजी सावंत यांचा फोटोच वगळण्यात आलाय। गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत या दोन्ही बंधूंमध्ये मतभेद आहेत अशी चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर शिवाजी सावंत यांच्या जाहिरातीतनं मात्र तानाजी सावंतांचा फोटो वगळण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती घेऊयात, संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संकेत, दोन भावांमध्ये जमत नव्हतं अशा स्वरूपाची चर्चा गेल्या काही काळामध्ये या संपूर्ण परिसरात होती। आता त्यावर शिक्कामोर्तब होतंय का? खरं तर गेल्या 7 ते 8 महिन्यापासून विधानसभा निवडणुकीपासूनच खरं तर हे मतभेद पुढे येत असल्याची चर्चा आहे। यापूर्वी तानाजी सावंत यांच्या एकछत्री अंमलाखाली संपूर्ण सावंत परिवार खरं तर राजकारणात सक्रिय होता। मात्र विधानसभा निवडणुकीपासून या दोन्ही भावांमध्ये मतभेद असल्याची चर्चा आहे। पण या संपूर्ण पार्श्वभूमीवर आजचा जो एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम ठरवण्यात आलाय, यामध्ये कुठेतरी तानाजी सावंत यांचा देखील रोल असल्याचं सांगितलं जातंय। कारण तानाजी सावंत यांच्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आजच्या कार्यक्रमाची तारीख दिली, कार्यक्रमाची निश्चिती केली। एकनाथ शिंदेच्या दौऱ्यामध्ये देखील तानाजी सावंत यांचा उल्लेख आहे। मात्र कुठेतरी जाहिरातीमधून तानाजी सावंत यांचा फोटो वगळण्यात आलाय। त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला तानाजी सावंत हे उपस्थित राहणार का आणि शिवाजी सावंत आणि तानाजी सावंत एकत्र मिळून शिवसेना मेळावा किंवा शिवसेना पक्षाची जी कार्यप्रणाली आहे ती माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात कशा पद्धतीने राबवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी संकेत। तर शिंदेच्या दौऱ्यानिमित्त ही जोरदार फलकबाजी झालेली आहे। एकीकडे आपण बघतोय तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू आहेत शिवाजी सावंत यांच्यात गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून बिनसल्याची चर्चा ही मोठ्या प्रमाणात माढ्यात आहे आणि त्यातच एकनाथ शिंदे यांचा हा माढा दौरा होतोय। जो फलक शिवाजी सावंत यांनी छापलेला आहे त्या फलकात मात्र तानाजी सावंत या आपल्या भावाचा फोटो नाहीये आणि त्यामुळेच चर्चेला उधाण आलेलं आहे। आजच्या या कार्यक्रमामध्ये हे दोन्ही बंधू एकत्र दिसतात का आणि त्यांची पुन्हा एकदा पूर्वीसारखीच केमिस्ट्री आहे का हे देखील पाहणं उत्सुकतेचं असणार आहे आणि माढा वासी त्यासाठी इथे मोठ्या संख्येनं निश्चितच जमवतील। इकडे बघतोय एकनाथ शिंदे हे आता दरेगावातनं बाहेर पडत माढ्यामध्ये जाणार आहेत। माढ्यामध्ये आज विशेष कार्यक्रमाचं आयोजन।